आज आम्ही बघू की तुम्ही कोणते गौप्यस्फोट करता, पण ते गौप्यस्फोट करण्याकरता मी पुन्हा येईन. तर तुम्हाला वाटतं की महाराष्ट्रात भाजपसमोर अडचणी आहेत? अडचणी तर असतातच. बघा, शेवटी लोकशाहीमध्ये जनता ही सर्वोपरी असते. अनेक पक्ष असतात, त्या प्रत्येक पक्षाची आपली अपेक्षा असते, ते आपापल्या परीनं काम करतात. त्यामुळे आपल्यासमोर कुठलं आव्हानच नाही असं मानणाऱ्यांपैकी मी नाही. अशोक चव्हाणांवर आरोप हे त्यांच्याच काळात झाले, म्हणजे काँग्रेसच्या काळात झाले. त्यांच्यावर CBIची चौकशी त्यांच्याच पार्टीने बसवली, त्यांच्याविरुद्ध चार्जशीट त्यांच्याच पार्टीने दाखल केली. त्यानंतर अशोक चव्हाण हायकोर्टात जिंकले. ते जिंकल्यानंतर सुप्रीम कोर्टात केस गेली, सुप्रीम कोर्टात ती केस पेंडिंग आहे. त्यामुळे आता हे काही आम्ही काहीतरी केलं असा विषय नाही आहे. नाही, लोक आता गमतीनं बोलतात वंचित आणि मनसेच बाकी आहे आता. नाही, म्हणजे मनसेबरोबरही चालू आहे का? असं आहे की आमचे संबंध हे राज ठाकरेंसोबत आहेतच. साधारणपणे त्यांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे ती आम्हाला मान्य देखील आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची एक जाहीर मुलाखत घेण्यात आली. यामध्ये पत्रकाराने त्यांना अडचणीत येतील असे प्रश्न देखील विचारले. मात्र देवेंद्रजींनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये त्या सर्व प्रश्नांची सडेतोड आणि चपखल उत्तरं दिली. देवेंद्रजींना विचारण्यात आलं, राज ठाकरे हे महायुतीमध्ये सहभागी होतील का? आणि यावर देवेंद्रजींनी होऊ शकतात किंवा होऊ पण शकत नाही अशा प्रकारचं उत्तर इतकं सुरेख पद्धतीने दिलेलं आहे की ज्यांना समजायचं आहे त्यांना त्यातला अर्थ अगदी योग्य पद्धतीने समजणार आहे. कदाचित देवेंद्रजींच्या या उत्तरामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये राजकीय उंथापालथ होणार आहे अशी अटकळ बांधायला अजिबातच हरकत नाही. उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा घरोबा होऊ शकतो का या प्रश्नावर मात्र देवेंद्रजी गंभीर झाले आणि त्यांनी या प्रश्नाचं उत्तर असं काही दिलं आहे जे ऐकून उद्धव ठाकरे आणखी डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात. कोर्टामध्ये मराठा आरक्षण कसं टिकणार आहे हे सांगायला सुद्धा देवेंद्रजी विसरले नाहीत आणि मराठा आरक्षणाला घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारची काय भूमिका होती, काय भूमिका आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. मित्रांनो, आपल्या मुलाखतीमध्ये देवेंद्रजींनी प्रश्नांची उत्तरं कशी दिली आहेत, काय दिली आहेत यावर जास्त विश्लेषण न करता आपण थेट बघूया की देवेंद्रजी नेमकं काय बोलले. कॉन्क्लेव्ह केला होता आपण, त्यावेळेस तुम्ही आमच्या कॉन्क्लेव्हमध्ये आला होतात आणि बरेचसे गौप्यस्फोट केले होते आणि तुमचं तुम्ही म्हटलं होतात की मी पुढचे गौप्यस्फोट हे तुमच्या पुढच्या कार्यक्रमात करीन. आज आम्ही बघू की तुम्ही कोणते गौप्यस्फोट करता, पण ते गौप्यस्फोट करण्याकरता मी पुन्हा येईन. ठीक आहे, त्याची आपण वाट बघू. पण कार्यक्रमाचं नाव आमच्या लोकसभेचा महासंग्राम आहे आणि आता तो संग्राम खरं तर सुरू झाला आहे, सगळीकडे सुरू झालेला आहे. 2014 साली ज्या वेळेस मोदी सरकार आलं त्यावेळेस अबकी बार मोदी सरकारचा एक नारा होता. त्यानंतर 19ला आलं फिर एक बार मोदी सरकार आणि आता तिसऱ्यांदा अबकी बार 400 पारचा तुमचा नारा आहे. पण जेवढ्या भारतीय जनता पक्षाच्या जाहिराती आहेत त्यात फक्त 2च शब्द आहेत, मोदी गॅरंटी. हे 2 शब्द सारखेच आहेत. हां, मोदी म्हणजेच गॅरंटी आहे. त्यामुळे जेव्हा गॅरंटी या शब्दासमोर मोदी हा शब्द लागतो त्यावेळेस ती गॅरंटीची गॅरंटी असते. आणि हे आपल्या 10 वर्षाच्या ट्रॅक रेकॉर्डमधनं मोदीजींनी करून दाखवलं आहे. जे सांगितलं ते केलं, जे अशक्य वाटत होतं ते देखील करून दाखवलं. लोक म्हणायचे की सरकारं येतील, सरकारं जातील, पण 370 कधीच हटणार नाही आणि 370 हटला तर खून की नदिया बहेगी. नदिया तर सोडून द्या, एक थेंब खून पडला नाही, 370 गेलं. आम्हाला हिणवलं जायचं, मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे. मंदिरही झालं, तारीखही सांगितली, प्राणप्रतिष्ठाही झाली, देश पुढे चाललेला आहे. गरीब कल्याणाचा जो अजेंडा मोदीजींनी हातामध्ये घेतला, या देशामध्ये गरिबी हटावचा नारा अनेकदा दिला, पण पहिल्यांदा गरिबापर्यंत योजना पोचल्या. आणि त्यामुळे आता लोकांना हे सांगण्याची गरज पडत नाही की आम्ही काय करणार आहोत. लोकांना हे सांगण्याची गरज पडत नाही की आमच्यावर विश्वास ठेवा. लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे.
विश्वासाला पर्यायवाची शब्द मोदीजी झाले आहेत किंवा मोदीजींची गॅरंटी झाली आहे. आणि म्हणूनच ज्याच्यावर लोकांचा विश्वास आहे तेच आम्ही लोकांना सांगणार. म्हणून मोदी आणि गॅरंटी हे 2 शब्द लोकांपर्यंत पोहोचत आहेत. या 2 गॅरंटीवर 400 पार 100%. या 2 गॅरंटीवर मोदी आणि गॅरंटी याच्यावरच 400 पार होणार आहे. तर ही तर झाली देशभरातली गोष्ट. पण महाराष्ट्रातली परिस्थिती जर सध्याची बघितली म्हणजे एक पहिल्यापासून आतापर्यंत गेल्या 3-4 वर्षात जे काही महाराष्ट्रात घडलेलं आहे, तर तुम्हाला वाटतं की भाजप भाजपसमोर अडचणी आहेत? अडचणी तर असतातच. बघा, शेवटी लोकशाहीमध्ये जनता ही सर्वोपरी असते. अनेक पक्ष असतात, त्या प्रत्येक पक्षाची आपली अपेक्षा असते, ते आपापल्या परीनं काम करतात. त्यामुळे आपल्यासमोर कुठलं आव्हानच नाही असं मानणाऱ्यांपैकी मी नाही. आव्हान निश्चित आहे, पण त्या आव्हानाला पार करून जिंकण्याकरता काय करावं लागतं ते समीकरण आमच्याकडे आहे. मोदीजींसारखं नेतृत्व आमच्याकडे आहे, त्यांच्यावरचा विश्वास आमच्याकडे आहे. ते मला अडचण काहीच वाटत नाही. महाराष्ट्रात देखील आम्ही रेकॉर्ड अशा प्रकारे मतं घेऊ आणि रेकॉर्ड सीट्स देखील घेऊ. तर पण आता तुमच्यावर जसा आरोप हा होतो, पक्षफोडीचा आरोप होतो की पहिले शिवसेना फुटली, नंतर राष्ट्रवादीचा गट तुमच्याकडे आला, त्यानंतर काँग्रेसचेही अशोक चव्हाण आले. तर मग हे जे आहे हे सगळं बघितल्यानंतर लोकांना वाटतं की भाजपची कुठेतरी महाराष्ट्रात तेवढी अडचण आहे. मला असं वाटतं वेगळ्या पद्धतीने का नाही पाहत तुम्ही? हां, आम्ही पक्ष फोडले हे म्हणण्यापेक्षा त्यांना त्यांचे पक्ष वाचवता आले नाहीत. काही कमतरता असेल ना त्यांच्यामध्ये, त्यांचे लोक त्यांच्यासोबत राहत नाहीत. मुळामध्येच आज परिस्थिती अशी आहे की अपोजिशन हे लीडरलेस आहे. नेता नाही, नीती नाही, नियत नाही, अशी अपोजिशनची अवस्था आहे. अशा परिस्थितीमध्ये जमिनीशी जुळलेले जे लोक आहेत यांचा गुदमर होतो. कारण शेवटी प्रत्येकजण जो राजकारणामध्ये आहे त्याला जनसेवेकरता का होईना पण कुठल्या तरी पदावर जायची इच्छा आहे, निवडून येण्याची इच्छा आहे, काहीतरी काम करायची इच्छा आहे. पण समोर जर नेतृत्वाचा अंधार असेल तर कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काम करता येईल? आणि म्हणून सगळ्यांना असं वाटतं की आता मोदीजींनी जो एक विकासाचा अजेंडा या देशामध्ये चालवलेला आहे आणि ते दिसतं आहे. म्हणजे देशाची जी परिस्थिती आज जगामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे, 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर येणं हा जगातला चमत्कार आहे, हे मोदीजींनी करून दाखवलं आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की चला मुख्यधारेमध्ये आपणही जाऊया आणि आमच्याकडे जर कोणी येणार असेल तर आम्ही तर स्वागतच करणार आहोत ना, आम्ही का मागे राहायचं? नाही, मग विकासाच्या अजेंड्यावर जर तुम्हाला एवढा विश्वास आहे तर मग अशोक चव्हाणांवर आरोप होऊनही मग त्यांना घेण्याची रिस्क का घेते? ही तर एक प्रकारे रिस्क आहे ना. नाही, प्रश्न काय आहे की 2 गोष्टी लक्षात घ्या. एक तर अशोक चव्हाणांवर आरोप झाले ते काय आमच्या काळात झाले नाही. अशोक चव्हाणांवर आरोप हे त्यांच्याच काळात झाले, म्हणजे काँग्रेसच्या काळात झाले. त्यांच्यावर CBIची चौकशी त्यांच्याच पार्टीने बसवली, त्यांच्याविरुद्ध चार्जशीट त्यांच्याच पार्टीने दाखल केली. त्यानंतर अशोक चव्हाण हायकोर्टात जिंकले, ते जिंकल्यानंतर सुप्रीम कोर्टात केस गेली, सुप्रीम कोर्टात ती केस पेंडिंग आहे. त्यामुळे आता हे काही आम्ही काहीतरी केलं असा विषय नाही आहे. आणि आत्ताची स्थिती अशी आहे की हायकोर्टामध्ये अशोक चव्हाण हे त्या आदर्शच्या केसमध्ये जिंकलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यासारखा एक मजबूत नेता हा जर आमच्यासोबत येत असेल, त्यांच्या कारणाने मराठवाड्यात ताकद आमची वाढेल, मग आम्ही का घेऊ नये? पण दुसरीकडे कमी नाही होऊ शकत? म्हणजे दुसरीकडे रिस्क नाही, त्याचा काही दुसरीकडे फरक झाला तर म्हणजे त्यांच्यावर जे आरोप आहे त्यामुळे मराठवाड्यात जरी तुम्ही हे झाले तरी भारतीय जनता पक्ष ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनाही घेतो, म्हणून इतर ठिकाणी त्याचा परिणाम होऊ शकतो का? मला याकरता वाटत नाही. की पहिली गोष्ट तर जे आमच्यासोबत येतात त्यांना आम्ही घेतो, पण घेताना समजा त्यांचा काही पास्ट असेल, कुठलं बॅगेज असेल, ते उतरवण्याची जबाबदारी आमची नाही आहे. ते त्यांना कॅरी करायचं आहे. त्याच्यात समजा कोणाच्या काही केसेस चालल्या असतील त्यांना त्या फेस करायच्या आहेत. त्यांना त्याच्यातनं जे काही कायदेशीर आहे ते कायदेशीर त्यांना फेस करावं लागेल. आज आमचा प्रश्न एवढाच आहे की समजा जर लोक आपली शक्ती आमच्यासोबत संघटित करायला तयार असतील तर आम्ही ती सोबत घेतो आहे, संघटित शक्ती मोठी करतो आहे. आम्हाला असं वाटतं की मोदीजींच्या नेतृत्वात जर जमिनीशी जुळलेले लोक आपल्यासोबत येत आहेत तर त्यांना सोबत ठेवलं पाहिजे.
म्हणजे आता एवढे पक्ष 3 पक्ष मोठे तर झाले आता, म्हणजे तुमचा एक राऊंड जो पक्ष फुटीचा एक राऊंड मी बोलील 3 पक्षांचा झाला आहे, तर आता काही दुसरा राऊंड अजून बाकी आहे का? नाही, दुसरा राऊंड वगैरे काही नाही आहे किंवा असं कुठलं लक्ष्य नाही आहे. पण आता आम्ही करायचं काय? अनेक लोक आमच्या संपर्कात येतात आणि ते म्हणतात आम्हाला सोबत यायचं आहे. आता त्यांनी सोबत यायचं आहे म्हटल्यानंतर आम्हालाही असं वाटतं एवढा मोठा माणूस सोबत यायला तयार आहे, कसं नाही म्हणायचं. म्हणून मी मागच्या वेळेस सांगितलं की उगीच जास्त बोलण्यापेक्षा माझं एका शब्दातलं उत्तर असतं, आगे आगे देखिए होता है क्या. नाही, लोक आता गमतीनं बोलतात वंचित आणि मनसेच बाकी आहे आता. नाही म्हणजे मनसे बरोबरही चालू आहे का? नाही, असं आहे की आमचे संबंध हे राज ठाकरेंसोबत आहेतच. साधारणपणे त्यांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे ती आम्हाला मान्य देखील आहे. बघा, जोपर्यंत त्यांची भूमिका ही व्यापक नव्हती तोपर्यंत आम्ही राष्ट्रीय पक्षात आमची व्यापक भूमिका आहे. म्हणजे क्षेत्रीय अस्मिता ही आम्हाला अडचणीची नाही आहे. क्षेत्रीय अस्मिता असलीच पाहिजे. क्षेत्रीय अस्मिता असणं हे काही वाईट नाही आहे, पण क्षेत्रीय अस्मिता म्हणजे राष्ट्रवादाला विरोध, क्षेत्रीय अस्मिता म्हणजे इतरांना विरोध, ही भूमिका आम्हाला मान्य नाही आहे. क्षेत्रीय अस्मितेसोबत राष्ट्रीय अस्मिता देखील प्रत्येकाची असली पाहिजे. मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. आता राज ठाकरेंनी एक व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे, त्यामुळे क्षेत्रीय अस्मितेसोबत एक राष्ट्रीय अस्मिता देखील त्यांनी स्वीकारलेली आहे. त्यामुळे असा काही त्यांच्याशी विरोध नाही आहे, पण म्हणून काही त्यांच्याशी अलायन्स झाला अशी पण परिस्थिती नाही आहे. आत्ता मी एवढं नक्की म्हणू शकतो की आमचे आणि त्यांचे विचार हे बऱ्यापैकी सध्या जुळत आहेत. म्हणजे हे संकेत मानायचे का आम्ही पुढच्या काही काळातले? मेरे सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा अशी स्थिती यायची आहे. अच्छा, म्हणजे तो चौथा पक्ष होईल महाराष्ट्रातला. मग कोणी बाकी नाही राहणार? नाही, असं नाही आहे. हां, बघू, अजून काही आमची म्हणजे अंतिम चर्चा किंवा कुठली अशी त्या संदर्भात एक भूमिका अशी ठरली नाही आहे. मात्र मी पुन्हा एकदा सांगतो की आज तरी त्यांची आणि आमची भूमिका परस्पर विरोधी नाही. ठीक आहे, मी पुढे जातो. मागच्या वेळेस तुम्ही आमच्याकडे आले होते ज्यावेळेस, त्या याच्यात एक प्रश्न मी तुम्हाला विचारला 2019चा ज्यावेळेस तुम्ही एक गौप्यस्फोटही केला होता त्यावेळेस, आणि आपण एका शब्दावर बोललो होतो बदला, जो तुम्ही बोलले होते मी बदला हा शब्द वापरणार नाही. पण महाराष्ट्रातल्या राजकारणात असं म्हटलं जातं की 2च चाणक्य आहेत, आणि एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे तुम्ही फडणवीस. तर या दोघांमध्ये काही संघर्ष सुरू आहे का? म्हणजे 2019मध्ये ज्यावेळेस तुम्ही म्हटलं की 2019मध्ये मला 2 लोकांनी माझा विश्वासघात केला असं तुम्ही म्हटलं होतं. ते एक उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद पवार. तुम्ही म्हटलं होतं एक विश्वासघात मोठा, एक छोटा आहे, कारण आमच्या जवळचे ठाकरे होते त्याला मी मोठा मानतो. तर त्याच्यावर तो शब्द होता बदला. तर आता त्यावेळेस जे तुमचं सरकार होतं 72 तासाचं, ते शरद पवारांनी पाडलं. म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे की तो एक शह होता, एक चाणक्याने दुसऱ्या चाणक्याला दिलेला. तर आता त्यांना तुम्ही दादा तुमच्याकडे आले तर तुम्ही एक प्रकारे बदला घेतला काय त्यांचा? पहिली गोष्ट तर मी स्वतःला चाणक्य समजत नाही. ते कदाचित असतील चाणक्य, मी काही चाणक्य वगैरे नाही आहे. पण एवढं निश्चितपणे सांगतो की राजकारणामध्ये एक गोष्ट आम्ही शिकलो आहे की कोणी जर धोका दिला, विश्वासघात केला, तर त्याला उत्तर दिलं पाहिजे. बघा, राजकारणात अनेक वेळा अपमान होतात. अपमान सहन करता येतात. अपमान सहन केला तरी फरक पडत नाही, पण विश्वासघात सहन करायचा नसतो. मात्र तरी देखील मी असं म्हणणार नाही की मी बदला वगैरे घेतला. मी एवढंच सांगेन की अपॉर्च्युनिटी आली, हिशोबचुक्त केले नाही, अपॉर्च्युनिटी आली तर म्हणजे आपल्याला संधी मिळाली तर संधीचा फायदा घेतला पाहिजे. संधी आली तर संधीचा फायदा घेतला. म्हणजे 2019ला ज्या लोकांनी तुमच्याबरोबर हे केलं, म्हणजे एक तर उद्धव ठाकरे तुमच्यापासून दूर गेले, तुम्ही म्हटलं तो विश्वासघात होता, आणि यांनी तुमचं सरकार हे केलं. काहीतरी इंग्रजीत पोएटिक जस्टिस वगैरे असा काहीतरी एक शब्द आहे. हां, तेच आहे, कालचक्र आहे. जसं कराल भरावंच लागतं. तुम्ही त्याला बदला नाही म्हणत. 2019चे दोन्ही, म्हणजे 2019ला ज्यांनी तुमच्याबरोबर विश्वासघात केला, तुमच्या शब्दात मी बोलायचं तर मी ईश्वरावर विश्वास ठेवणारा आहे. हां, त्यामुळे माझ्यासोबत जेव्हा विश्वासघात होतो तेव्हा कालचक्र त्याचं उत्तर देतो. ते तुम्ही उत्तर दिलेलं आहे आता कालचक्राने, मी नाही. म्हणजे आता असं झालंय की बारामतीत पवार व्हर्सेस पवार
म्हणजे आज आमच्याकडे एक तटकरे आले होते, सुनील तटकरे. ते बोलले जर ती जागा, बारामतीची जागा जर गेली त्यांच्याकडे, राष्ट्रवादीकडे, तर तिथून सुनेत्रा पवार उमेदवार असतील. तर म्हणजे पवारांच्या हयातीत ते पवार व्हर्सेस पवार हा संघर्ष बघतील. नाही, असं राजकारणात होतं. आता पवारांच्या आशीर्वादाने मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष पाहावा लागला. हां, पवारांच्या आशीर्वादाने असे अनेक संघर्ष पाहावे लागले की नाही. काय महाराष्ट्राला असे संघर्ष नवीन नाही आहेत. पवारसाहेबांनी अशा अनेक संघर्षांना आशीर्वाद दिले. कधीतरी कालचक्र, दुसरं काहीच नाही. कालचक्र, काहीच नाही दुसरं, बस कालचक्र. म्हणजे लोक असं बोलतात की म्हणजे हे असं आपण समजायचं का की आतापर्यंत पवारांना कोणी धक्का देऊ शकत नाही, तर महाराष्ट्रात जे पवार पर्व होतं त्याला हा एक मोठा धक्का आहे. मला असं वाटत नाही. बघा, पर्व वगैरे असं काही विषय मी मानत नाही. पवारसाहेब एक महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत. एक काळ त्यांनी गाजवलेला आहे, ते आजही संघर्ष करता आहेत. पण मला असं वाटतं की आजची परिस्थिती अशी आहे की आज लोकांना देशामध्ये एकच नेतृत्व मोठं वाटतं, आश्वासक वाटतं, भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करू शकेल असं वाटतं. ते नेतृत्व मोदीजींचं आहे. त्यामुळे लोक मोदीजींच्या पाठीशी आहेत. एक थोडा दुसरा प्रश्न होता. आज संजय राऊत आमच्याकडे आले होते. आता तुम्ही दिल्लीचा मोदी साहेबांचा विचार सांगितला आम्हाला. ते बोलले की अजूनही दिल्लीतले काही नेते जे आहेत ते उद्धव ठाकरेंवर जाळं टाकतायत की त्यांनी यावं, आमची चूक झाली, आता आपण एकत्र येऊ. अजूनही बेशुद्धच आहेत. शुद्धले नाही संजय राऊतांना. अजूनही असे स्वप्न पडतात त्यांना, हॅल्युसिनेशन होतात त्यांना. आश्चर्यच आहे हो. एक तर बघा, आमच्याकडे दिल्लीत असे काही नेते ठेवले नाहीत जे जाळे घेऊन पडलेले आहेत की बाबा कोणावर टाकायचं. आणि महाराष्ट्राचा काही विषय असला तर मला विचारलं जातं. अजून तरी माझी दिल्लीत एवढी पत आहे की महाराष्ट्राचा एखादा विषय असेल तर मला विचारलं जातं. अद्याप तरी मला कोणीही हे विचारलेलं नाही की आपल्याला उद्धव ठाकरेंवर जाळं टाकायचं आहे का. त्याच्यामुळे अशा प्रकारचं जाळं टाकण्यात आलेलं आहे असं स्वप्न जरी संजय राऊतांना पडलं असलं तरी मला ती वस्तुस्थिती वाटत नाही. त्यांचं एक दुसरं असं म्हणणं होतं की जर उद्धव ठाकरे गेले, जर आपण हायपोथेटिकली जरी मान्य केलं तरी ते एक होईल की लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडेल, ठाकरे परिवारावरचा विश्वास उडेल, असं एक त्यांनी शब्द वापरले. तर त्यांचा तुम्हाला वाटतं की हा एक ठाकरेंनाही इशारा आहे? त्यापेक्षा मला असं वाटतं की ज्या दिवशी उद्धव ठाकरेजींनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्या दिवशीच लोकांचा विश्वास उडाला. जो विश्वास हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर जनतेचा होता, तो विश्वास जनतेने उद्धव ठाकरेजींवर टाकला होता. ते महाविकास आघाडीसोबत गेले त्या दिवशी ठाकरेंवरचा विश्वास लोकांचा कमी झालेला आहे. त्यामुळे आता अजून काय कमी व्हायचं बाकी आहे. मला असं वाटतं की खरं म्हणजे हे जे काही संजय राऊत बोललेले आहेत हे सगळं घडून चुकलेलं झालेलं आहे. आता विश्वासार्हता राहिलेली नाही. कधी घडून चुकलं होते? 2019 साली. अच्छा, त्यावेळेस झालं, संपला आहे तो विषय. म्हणजे तुम्ही मध्ये आता एका मुलाखतीत तुम्ही बोलले की मनभेदही झाले, त्यामुळे आता हे शक्यच नाही. असं आहे की मी असं सांगितलं की मतभेद संपवता येतात, मनभेद संपवणं कठीण असतं. जीवनामध्ये तुमचे माझे मतभेद झाले तर तो विषय बाजूला ठेवून इतर विषयावर आपण सोबत काम करू शकतो. पण तुमचे माझे मनभेद जर झाले तर मात्र काम करणं फार कठीण जातं. आणि ज्या प्रकारे रोज त्यांनी मोदीजींवर टीका केलेली आहे, ज्या प्रकारचे शब्द वापरले आहेत, ज्या प्रकारे आमच्याशी वागणूक केली आहे, ज्या प्रकारे त्यांच्या सरकारमध्ये आमच्या अक्षरशः म्हणजे माझ्यासहित सगळ्यांना टार्गेट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, करू काही शकले नाहीत, प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टींना आता आमचे मनभेद झाले. त्यामुळे ते कधी शक्य नाही मला वाटत नाही. मी थोडा दुसऱ्या ह्याच्यावर येतो, लोकसभेच्या ह्याच्यावर, की लोकसभेच्या निवडणुकीत आता भारतीय जनता पक्षाला जो मुद्दा अडचणीचा ठरू शकेल असं वाटत होतं तो म्हणजे मराठा आरक्षणाचा एक मुद्दा होता आणि जरांगेंच्या आंदोलनाचा एक मुद्दा होता. तुम्ही 10% आरक्षण देऊन तो मुद्दा थांबवला, पण तरीही जरांगे तुम्हाला घेरतात, तुमच्यावर वारंवार आरोप करतात.
असं आहे की मुळामध्ये उद्दिष्ट काय होतं तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही राज्य मागासवर्ग आयोग हा नव्याने गठीत केला. एक एक्सटेन्सिव्ह सर्वेक्षण केलं. 4 लाख लोकांनी सर्वेक्षण केलं आहे. 4 लाख 4 लाख लोक त्या सर्वेक्षणात सामील झाले. 2.5 कोटीपेक्षा जास्त घरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी सर्वेक्षण केलं आणि त्याचं कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट तयार करून त्याच्या आधारावर मराठा समाजामध्ये सामाजिक आर्थिक मागासलेपण हे त्या ठिकाणी सिद्ध करून त्याच्या आधारावर आरक्षण दिलं आहे. आता हे असंच दिलं पाहिजे, ते तसंच दिलं पाहिजे, असं दिलं तर चालणार नाही, तसं दिलं तर चालणार नाही. मला असं वाटतं की या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. कुठेतरी याचं राजकारण होतं आहे किंवा राजकीयकरण होत आहे. आणि बघा एक गोष्ट निश्चित आहे की जरांगे जेव्हा उपोषण करत होते आणि सगळं महाराष्ट्रामध्ये चाललं होतं तर मुख्यमंत्र्यांनी देखील चला एक सदहेतूने एक व्यक्ती काम करतो आहे, आपण त्याला रिस्पॉन्ड केलं पाहिजे असं वेळोवेळी त्याला रिस्पॉन्ड केलं. आम्ही देखील मुख्यमंत्र्यांच्या सोबत होतो, त्यांच्या मदतीला होतो. त्याच्यामुळे एक सदहेतूने हे सगळं काम केलं. पण आता मध्यंतरीच्या काळात ते ज्या प्रकारे बोलत आहेत म्हणजे 1-2 वेळा तर असं वाटलं की उद्धव ठाकरेंचा गट बोलतो आहे का शरद पवारांचा गट बोलतो आहे. म्हणजे त्यांची वाक्य जर जरांगेंच्या तोंडी येत असतील तर मग कुठेतरी एक संभ्रम आमच्या मनामध्ये देखील तयार होतो की ही कोणाची स्क्रिप्ट तुम्ही वाजवताय. आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या समाजाकरता ते आंदोलन करत होते त्या समाजाला आरक्षण हे मिळालेलं आहे. आणि मी आजच सांगितलं, आज आम्ही पोलीसमध्ये 17,000 पदांची भरती काढली 10% मराठा आरक्षणासहित. त्यामुळे मराठा आरक्षणाचा शुभारंभ हा पोलीस भरतीने आम्ही ऑलरेडी केलेला आहे. मग आता उगीच याच्यामध्ये वेगवेगळे गोष्टी करायच्या आणि मग काय होतं, मुलं माथेफिरूपणा करतात, मग त्यांच्यावर केसेस लागतात, मग त्यातनं अजून त्यांचं करिअर बर्बाद होतं. कशा करता? मला असं वाटतं की आता मोठ्या मनाने प्रत्येकाने हे स्वीकारलं पाहिजे आणि या आरक्षणानुसार समाजाला अधिकाधिक फायदा काय देता येईल हे पाहिलं पाहिजे. तुम्ही तो एक शब्द वापरला होता की त्यांच्या मागे बोलविता धनी कोणतरी आहेत ते शोध. मला तुम्हाला जरांगींशी काही घेणं देणं नाही, पण बोलविता धनी हे तुमचं एक वाक्य होते. हे खरंच आहे. याचं कारण काय बघा, जरांगे पूर्वी काय बोलत होते आणि आता काय बोलले हे जर आपण लक्षात घेतलं तर ही जी वाक्य आहे ही वाक्य ज्या आमच्या विरोधक 2 पॉलिटिकल पार्टी ज्या आहेत, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार साहेबांचा गट, ज्या भाषेत ते बोलत आहेत त्याच भाषेत जर जरांगे बोलायला लागले तर हा प्रश्न तर पडेल ना की स्क्रिप्ट कोणाची आहे, मागे कोण आहे. म्हणून मी सांगितलं की कोण मागे आहे शोधावं लागेल. म्हणजे जरांगे ना दोष देऊन त्याचा फायदा काय आहे? मागे कोण आहे ते शोधल्याशिवाय याचा खरा तडाख लागणार नाही. जरांगींचं जे आंदोलन आहे म्हणजे एक अंतरवाली सराटीत 1 सप्टेंबर 2023ला त्यावेळेस तिथे लाठीचार्ज झाला, तिथून ते आंदोलन सुरू झालं. त्यानंतर आता तुम्ही कायदा केला 10%चा. जवळपास 6 महिने हे आंदोलन चाललं. ज्यावेळेस हे लाठीचार्जनंतर तिथे सर्व नेते गेले, म्हणजे पवारसाहेब गेले, त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे जेवढे असतील सर्व नेते गेले, पण फडणवीस नाही गेले. तुम्ही स्वतःला यापासून अलिप्त ठेवलं काय? नाही, अलिप्त ठेवण्याचं कारण नव्हतं. मुळामध्ये त्या ठिकाणची जी काही भावना होती ती भावना पाहता मला याची कल्पना होती की मी गेल्यानंतर अजून कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतील. कारण शेवटी लाठीचार्ज हा जरी पोलिसांनी केला असला तरी पोलीस हे होम विभागाच्या अंतर्गत येतात, होम विभाग माझ्याकडे येतो. त्याच्यामुळे तिथे अधिक आता कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने मी काही त्या ठिकाणी गेलो नाही. आणि बाकी जी काही मदत माननीय मुख्यमंत्र्यांना हवी होती ती मी करतच होतो. हा प्रश्न सोडवण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता होती ती करायचीच. म्हणजे खरं तर नुसतं त्याच ठिकाणी नाही तर तिथे जी दगडफेक झाली त्या दगडफेकीमध्ये आमचे पोलीसही मोठ्या प्रमाणात जखमी झाले. त्यातही मराठा समाजाचे होते ना पोलीस, आमच्या महिला होत्या त्याही त्या ठिकाणी झाल्या. अर्थात त्या ठिकाणी जे नेते गेले पोलिसांना भेटायला कोणी गेले नाहीत हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे.
पण मला असं वाटतं की माझी भूमिका त्यावेळेस अगदी स्पष्ट होती की बाबा आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था शांत ठेवायचं आहे, नवीन प्रश्न निर्माण करायचे नाही आहेत, आणि म्हणून मी त्या ठिकाणी गेलो. नाही, असं तर काही ठरलं नाही की, कारण की सगळं जे काही नंतर हँडल केलं किंवा जरांगींचं आंदोलन ते मुख्यमंत्र्यांनी हँडल केलं, तर असं काही ठरलं होतं का की मुख्यमंत्री हे हँडल करतील? कारण अजितदादाही तिथे गेले नव्हते, तुम्हीही गेले नाही. ते मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात, त्यामुळे राज्याच्या प्रमुखांनीच सगळ्या गोष्टी हँडल करायच्या असतात, आणि आमच्यासारखे जे मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, यांनी त्यांना मदत करायची असते. हे सगळे प्रश्न सोडवण्याकरता जो काही माझा अनुभव यापूर्वीचा होता, त्यातनं माझ्या अनुभवातनं जे जे काही करणं शक्य होतं ती मदत मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. मुख्यमंत्र्यांना देखील तुम्ही विचारलं तर ते सांगतील प्रत्येक टप्प्यात जे जे काही सोल्युशन्स निघत होते किंवा जे जे काही सोल्युशन काढण्याची आवश्यकता होती, या प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबत मी होतो. त्या ठिकाणी जे काही माझा अनुभव होता त्या अनुभवाच्या आधारावर काय केलं पाहिजे, काय करता येईल, हे मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा असतो. मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय वेळोवेळी घेतला. त्यामुळे शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्रीच अशा प्रकारच्या गोष्टी हँडल करत असतात. तुम्ही म्हटलं की अंतरवाली सराटीत मी गेलो असतो तर काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. तुम्ही गृह खात्याचे प्रमुख आहात, तर तुमच्याकडे काही असे इनपुट्स होते काय की असं काही होऊ शकतं? इनपुट्स नाही. बघा काय आहे, आता शरद पवार साहेब गेले, विरोधी पक्षाचे नेते होते, ते तर काही सरकारमध्ये नव्हते. त्यांच्यासोबत कसा व्यवहार झाला, तिथे काय नारे लागले, असे नारे पवारसाहेबांनी त्यांच्या जीवनात ऐकले आहेत. पोलिसांना दुसऱ्या रस्त्याने त्यांना बाहेर काढावं लागलं, कारण त्यावेळी जसे प्रामाणिक आंदोलक त्या ठिकाणी होते तसे हौसे नवसे गवसे जमा झाले होते. त्यामुळे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये एखाद्या माणसाच्या चुकीमुळे अनेकांवर त्या ठिकाणी बालंट येऊ शकतं किंवा अनेकांना चुकीच्या सर्कमस्टान्सेसला समोर जावं लागतं. अशावेळी संयमाने वागणं हे महत्त्वाचं असतं. पण तिथे तुम्ही गेले नाही, पण तुम्ही ओबीसींच्या मंचावर गेले. मी ओबीसीच्या मंचावर एवढ्याकरता गेलो की ज्यावेळेस ओबीसींचं आम्ही आंदोलन संपवलं त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की का हो, जर मुख्यमंत्री मराठा समाजाच्या कार्यक्रमात जाऊ शकतात तर ओबीसींनी काय कोडं मारलं आहे, ओबीसींकडे का कोणी येत नाही. त्यावेळेस मी हा निर्णय केला. मी मुख्यमंत्र्यांची चर्चा केली की विदर्भात आंदोलन चाललेलं आहे आणि ओबीसी समाजामध्ये ही भावना आहे की सरकार भेदभाव करत आहे, आणि आमच्या मनात भेदभाव तर नाही. आमच्याकरता मराठा समाज असो, ओबीसी समाज असो किंवा कुठलाही समाज असो, आमच्याकरता तो एकच आहे. राज्यकर्त्यांकरता काही त्याच्यामध्ये भेद नसतो, आणि म्हणून मी त्या ठिकाणी गेलो, मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं गेलो आणि ते उपोषण सोडवलं. आणि तुमचं एक वाक्य होतं की ओबीसी भाजपचा DNA आहे, तर तुमची ओबीसींबरोबर कमिटमेंट आहे. कारण तुम्ही बोलता की ज्या ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेसही तुम्ही म्हटलं की ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. याचं कारण काय बघा, की शेवटी महाराष्ट्राचं एक सोशल फॅब्रिक आहे आणि गावागावामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज एकत्रित राहिलेला आहे, आणि या आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या प्रकारची दुफळी दोन्ही समाजामध्ये तयार होते आहे, उद्याच्या काळामध्ये समजा आपण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला तर त्यातनं गावागावामध्ये जी परिस्थिती उभी होणार आहे त्याची कल्पना आपण करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला दोन्ही समाजांना न्याय द्यायचा आहे. ओबीसी समाज जो आहे या समाजामध्ये एक भीतीचं वातावरण होतं, आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावू देणार नाही, पण आमचं मराठा समाजाला कमिटमेंट आहे आरक्षण देण्याचं, त्यामुळे आम्ही त्यांना आरक्षण देऊ, पण तुमच्यात वाटेकरी आम्ही त्यांना करणार नाही. त्या प्रकारे आम्ही तो निर्णय केला. मागच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही आले होते, आता तुम्ही जे बोलता की ओबीसीच्या आमची कमिटमेंट आहे ओबीसींना, ठीक आहे, पण हाच जो मुद्दा आहे तोच तुम्हाला जरांगे विरोध करतात त्यामुळे आहे का? कारण त्यांचं म्हणणं आहे की मराठ्यांना ओबीसीतूनच पाहिजे, आणि तुम्ही जे बोलता ओबीसींबरोबर आमची कमिटमेंट आहे. प्रश्न हा नाही आहे. प्रश्न असा आहे की SC-BCचं आरक्षण आपण दिलेलं आहे. SC-BCचं आरक्षण म्हणजे काय आहे तर त्याच्यामध्ये सामाजिक आर्थिकदृष्ट्या मराठा समाज हा किती मागास आहे याची गणना करून आपण ते दिलेलं आहे. आता मराठा समाजाला हे 10% आरक्षण मिळाल्यामुळे मराठा समाजाचं समाधान झालेलं आहे. ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी कायम राहिलं आहे. आता आपण समजा जर उचलून हे सगळं
OBC-मध्ये टाकलं असतं, दोघांमध्येही मनभेद झाले असते, आरक्षण तर काही वाढलं नसतं. म्हणजे जेवढे लोक आज OBC समाजात आहे जवळपास तेवढे, कमी अधिक थोडे बहुत असतील, हे पुन्हा त्या लिस्टमध्ये ॲड करायचे. असं जर आपण केलं असतं तर कोणाचंच भलं झालं नसतं, त्यातनं भांडणच वाढली असते. आणि विशेषतः जो मायक्रो OBC आहे, म्हणजे OBC समाजातले जे मोठे घटक आहे ते आणि मराठा समाज यांना कदाचित त्या आरक्षणाचा फायदा मिळाला असता. आणि जो OBCतला मायक्रो OBC आहे, जवळपास 300 जाती आहेत त्या, यांना त्याचा फायदा मिळाला नसता. म्हणजे आपण सामाजिक न्याय करायच्या ऐवजी सामाजिक अन्याय तयार केला असता. आणि म्हणून हा कॉन्शियस निर्णय होता की OBCंनाही न्याय दिला पाहिजे आणि मराठा समाजालाही न्याय दिला पाहिजे. त्यानुसार आम्ही हा न्याय तत्त्वावर न्याय केलेला आहे. आता मागच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही आले होते त्यावेळेस एक तुमच्यावर आरोप व्हायचा की सदावर्तेबद्दल आरोप व्हायचा की तुम्ही सदावर्तेंना उभं केलं काय. आम्ही तुम्हाला तो प्रश्न विचारला होता की सदावर्ते तुमचा माणूस आहे काय, त्याचं तुम्ही उत्तर दिलं, ते प्रकरण तिथे निपटला. पण तसाच एक प्रश्न अजूनही बरेच लोक विचारतात. तो प्रश्न विचारू मी तुम्हाला. तर लोक विचारतात की भुजबळ तुमचा माणूस आहे काय. हो, भुजबळ कोणाचा माणूस असं म्हणता येईल का? केवढं ते आता त्यांचं स्टेचर काय. मी राजकारणात यायच्या आधीपासनं, म्हणजे मी राजकारणात 89 साली आलो, 18-19 वर्षी. ते 85 साली महापौर होते मुंबईचे. आणि काही बाबतीत बघा, भुजबळांचा जर तुम्ही इतिहास बघितला, भुजबळांचं शिवसेनेशी भांडण का झालं? भुजबळांनी त्यावेळी शिवसेनेचं मत असं होतं की मंडल आयोग आम्हाला मान्य नाही. मंडल आयोगातनं OBCला आरक्षण मिळालं आणि म्हणून त्यावेळेस शिवसेना सोडली भुजबळांनी. आणि ते मंडल आयोगाकरता त्या ठिकाणी काँग्रेससोबत गेले किंवा शरद पवार साहेबांसोबत गेले. त्यामुळे त्यांनी कन्सिस्टंटली ती हे गोष्ट खरी आहे की मीही माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून प्रो OBC भूमिका ठेवलेली आहे. कारण हे माझं ठाम मत आहे की आपल्याला जर सामाजिक न्याय करायचा असेल तर जसं आपण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना न्याय दिल्याशिवाय सामाजिक न्याय होऊ शकत नाही, तसं OBCला न्याय दिल्याशिवाय होऊ शकत नाही. आजही तुम्ही बघा, OBCमधले 12 बलुतेदार जे आहेत त्यांची काय अवस्था आहे, किंवा OBCमधल्या संख्येने छोट्या असलेल्या कम्युनिटीज आहेत त्यांची काय अवस्था आहे. मग त्यांच्या अवस्थेमध्ये आणि आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये फार थोडा फरक आहे, अगदी थोडासा फरक आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मी पहिल्या दिवशीपासनं, म्हणजे या महाराष्ट्रामध्ये OBCला जेव्हा नॉन क्रिमिलियर लागू झालं, सगळ्यात पहिला संघर्ष मी केला. आणि OBC नॉन क्रिमिलियरची मर्यादा जी आता 8 लाख रुपये आहे ती 1 लाखांवरनं 2.5 लाख करण्याचं काम मी केलं होतं. माझा संघर्ष होता आणि मी सातत्याने संघर्ष करून ते वाढवून घेतलं होतं. तर माझी ती भूमिका पहिल्या दिवशीपासून आहे. त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात एवढंच एक साम्य आहे की त्यांनी पहिल्या दिवशीपासून प्रो OBC भूमिका ठेवली आणि मी प्रो OBC भूमिका ठेवली. त्यामुळे तुमच्यावर आरोप झाला ना की भुजबळांच्या तोंडी ही फडणवीसांची भाषा आहे. नाही, असं आहे, मी प्रो OBC ठेवलं म्हणजे मी अँटी मराठा नाही ठेवलं. याचं कारण असं आहे की म्हणजे हे मी म्हणणं जरा फार लहान तोंडी मोठा घास आहे, पण तरी कधीतरी आपलं सांगावं लागतं म्हणून सांगतो. मराठा समाजाकरता जेवढे निर्णय मुख्यमंत्री म्हणून मी घेतले, मराठा समाजाच्या इतिहासात दाखवा कोणी घेतलेले. आता शिंदे साहेबांनी घेतले. आपण बघा, मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणामध्ये 50% फी सवलत मी दिली. हॉस्टेलची व्यवस्था मी केली. ज्यांना हॉस्टेलमध्ये ॲडमिशन मिळणार नाही, हॉस्टेल होत नाही तोपर्यंत स्वाधारची योजना मी केली. सारथीसारखी संस्था तयार करून संपूर्ण शैक्षणिकदृष्ट्या त्यांना सगळ्या प्रकारचा सपोर्ट करणारी संस्था मी तयार केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बंद पडलेलं पुन्हा तयार करून 70,000 उद्योजक मराठा समाजातले त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी तयार केले. आणि या सगळ्या अनेक गोष्टी अशा सांगता येतील. आणि मी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं अभिनंदन करेन की त्यांनी या सगळ्या गोष्टी अधिक मजबूत केल्या, अधिक विस्तारित केल्या, अधिक मोठ्या केल्या. त्याला अधिक लक्ष देऊन त्यांनी ते कशा जमिनीवर आपल्याला करता येईल हा प्रयत्न केला. आणि मी त्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं
आणि जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, माझ्या काळात गेलो होतो सुप्रीम कोर्टात, लागला अनेक वेळा, पण जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली नाही, ते तिथपर्यंत मी वाचवलं. आणि आज सुप्रीम कोर्टाने जे काही त्याच्यावर नंतर स्थगिती देताना किंवा ते फेटाळताना ज्या काही डेफिशियन्सीज त्या ठिकाणी सांगितल्या होत्या, शिंदे साहेबांनी मोठा कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्व्हे करून त्या डेफिशियन्सीजला जो आवश्यक डेटा आहे तो डेटा जमा केला आणि त्याच्या आधारावर राज्य मागासवर्ग आयोगाने आता आपली शिफारस केली आहे. त्यामुळे एक टिकणारं आरक्षण हे शिंदे साहेबांनी या ठिकाणी किंवा त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि म्हणून मी प्रो ओबीसी असलो तरी मी प्रो मराठा देखील राहिलो आहे. मराठा समाजाकरता देखील तेवढीच कामं मी केली. तर मागच्या वेळेस ज्यावेळेस तुमचं सरकार होतं त्यावेळेस आणि तुम्ही आता सरकारमध्ये आहात त्यावेळेस दोन्ही वेळेस मराठा आंदोलन झालं. म्हणजे हा कोइन्सिडन्स आहे की तुमचे समर्थक बोलतात की याच्या मागे कोणीतरी आहे? असं आहे की मी असं म्हणेन आंदोलन ऑर्गॅनिक आहे. एखाद्या समाजाला हे वाटणं की आमच्यावर अन्याय होतो आहे, आमचं मागासलेपण आहे, यातनं आंदोलनं उभी होतात. त्यामुळे ती आंदोलन खोटी आहेत असं नाही म्हणता येणार, ती ऑर्गॅनिक आंदोलन आहेत. म्हणजे जर ती ऑर्गॅनिक नसती तर त्या काळात जे 56 मोर्चे निघाले त्याला इतका रिस्पॉन्स मिळाला नसता. पण काही लोकांची सवय असते, बहती गंगा में हात धो लो, किसी का कंधा मिला तो गोली चलाव, असंही अनेकांनी केलं ना. म्हणजे आमचे जे विरोधक आहेत, आमच्या विरोधकांनी बहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या खांद्यावरनं आमच्यावर बंदूक चालवायचा प्रयत्न केला, त्यांना जमलं नाही. ते त्यांना कदाचित कधीकधी क्षणिक यश मिळालं, पण अंतिम यश कधीच मिळालं नाही, ते मिळणार देखील. आता शिंदेसाहेब त्या दिवशी बोलले की जरांगेंनी जे आरोप केले, फडणवीसांची प्रतिमा ही मराठा विरोधी प्रतिमा तयार करण्याचा हा एक केविलवाना प्रयत्न आहे. मी तर सांगितलं ना, बघा, पहिली गोष्ट मी तुमच्याकडे मागेही बोललो, माझी जात लपलेली नाही, ती मी लपवून ठेवणार नाही आणि मला त्याच्यात अपराध बोध देखील नाही, असण्याचं कारणच नाही आहे. महाराष्ट्राने माझी जात मागे टाकली आहे, महाराष्ट्राने मला स्वीकारलेलं आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाने मला स्वीकारलेलं आहे. मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे. कोण मला सर्टिफिकेट देऊ शकतं? कोणाला अधिकार आहे सर्टिफिकेट द्यायचा? आणि कोणी अधिकार दिला मला सर्टिफिकेट काय दिलं पाहिजे? त्यामुळे शिंदेसाहेब म्हणाले ते अतिशय योग्य आहे. महाराष्ट्राने मला स्वीकारलं आहे आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाकरता लढतो आहे, लढणार आहे, मेहनत करणार आहे. एखाद्या व्यक्तीने मला शिव्या दिल्या म्हणून मी थांबणार थोडी आहे, मला कोणी थांबवू शकत नाही. जोपर्यंत महाराष्ट्राचं कल्याण होत नाही तोपर्यंत माझी जेवढी क्षमता आहे, मी असं नाही म्हणत की मी सगळ्यात मोठा जादूगार आहे, माझी जेवढी क्षमता आहे तेवढ्या क्षमतेने मी लढत राहील. मला एक शब्द वापरायचा नव्हता पण मी कारण जरांगेंच्या तोंडी तो 2-3 वेळा आला, बामणी कावा. म्हणजे इतक्यापर्यंत आरोप झाले की सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न. त्यांनी नंतर काहीतरी सांगितलं की बाबा मी खूप दिवस उपाशी होतो, त्याच्यामुळे माझा ताबा सुटला होता वगैरे, त्यामुळे त्यांना सोडून द्या, जाऊ द्या. आणि मी तुम्हाला एक सांगतो, जरांगे तर बिचारे नवीन आहेत. ज्यावेळी काही सापडत नाही विषय, पवारसाहेबांसारखा माणूस देखील जातीवर जातो ना. ज्यावेळी आम्ही संभाजीराजेंना तिकीट दिलं त्यावेळी किती नाराज झाले होते पवारसाहेब. त्यांनी स्टेटमेंट दिलं की पूर्वी छत्रपती पेशवे नेमायचे, आता पेशवे छत्रपती नेमतात. त्यामुळे हे काही नवल नाही आहे. एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध, आणि माझ्या विरुद्ध तर नेहमीच मी बघितलं आहे, जेव्हा कुठलाही विषय मिळत नाही त्यांना माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावता येत नाही, त्यांना माझ्यावर इनएफिशियन्सीचे आरोप लावता येत नाही, त्यांच्यावर माझ्यावर राजकीय आरोप लावता येत नाही, त्यावेळेस जातीचे आरोप लावण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्र खूप पुढे गेला आहे, त्यांना हे समजत नाही. आणि अलीकडच्या काळात मला असं वाटतं की काही नवीन नेते देखील हा प्रयत्न करतायत. त्यांनाही महाराष्ट्र समजून घ्यावा लागेल, महाराष्ट्र हा जातीपातीत अडकणार नाही. आता तुम्ही संभाजीराजांची गोष्ट केली म्हणून आता तिथे एक शाहू महाराजांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न आहे, तोही हेच दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. असं आहे, त्यांचे पक्ष आहेत, त्यांचा निर्णय आहे, त्यांनी कोणालाही द्यावी, आमचं काही त्याला ना नाही आहे. शेवटी त्यांनी ठरवायचं आहे, त्यांनी द्यावी. नाही पण ते हे दाखवण्याचा प्रयत्न आहे की आम्ही शाहू महाराज म्हणजे सगळ्यांना बघतो, सगळीकडे बघतो आम्ही. हे एकच गोष्ट मी सांगतो की बघा, आता हे म्हणणं मी जरा थोडं जास्ती होईल,
पण भारतीय जनता पक्षाने जेव्हापासनं संभाजीराजे असतील, उदयन महाराज असतील किंवा इतर राजघराणी असतील ही सोबत जोडली, तेव्हा पवार साहेबांना किंवा तेव्हाच्या राष्ट्रवादीला पुन्हा यांचं महत्त्व पटायला लागलं. तोपर्यंत त्यांचं महत्त्व पटत नव्हतं. तोपर्यंत जो सन्मान यांना मिळायला पाहिजे तो सन्मान मिळत नव्हता. चला चांगला आहे, आता पुन्हा सन्मान द्यायला लागले, चांगली गोष्ट आहे. दुसरं आता शेवटचा प्रश्न आहे आता, कारण मला माहीत आहे तुम्हाला 6:30 वाजता जायचं आहे, त्यामुळे की तुमचं आणि शिंदेंचं जे काही जागा वाटप सुरू आहे आता सध्या, त्या जागा वाटपात त्यांच्याबरोबर तोच न्याय होईल का जो शिवसेनेबरोबर म्हणजे ठाकरेंच्या सेनेबरोबर झाला होता? असं आहे, आम्ही तिघं एकत्रित बसतोय, तत्व एक ठरवलं आहे की जागांचा प्रेस्टिज करायचा नाही, कुठे कोण निवडून येऊ शकते याच्या आधारावर जागा वाटप करायचं. त्यामुळे तिन्ही पक्षांसोबत न्यायच होईल. पण आमचं तिघांचंही या गोष्टीवर एकमत आहे की आपण संख्येकरता लढत नाही आहे. आपल्यासमोरचं उद्दिष्ट आहे की मोदीजी देशाला पुढे नेत आहेत. मोदीजींच्या मागे 14लाही महाराष्ट्र उभा राहिला, 19लाही महाराष्ट्र उभा राहिला. आता आपण तिघंजण आहोत, तर महाराष्ट्र त्याहीपेक्षा खंबीरपणे हा मोदीजींच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. तर मग कोणाला कुठली सीट मिळते, कोणाला किती सीट मिळतात, काय नंबर असतो, हे सगळं गौण आहे. महत्त्वाचं आहे ज्यांच्या जागा जिथे निवडून येऊ शकतात त्या ठिकाणी त्यांनी लढवलं पाहिजे. आणि त्या त्यांनी कमळावर लढवावा की त्यांच्या धनुष्यबाणावर किंवा घड्याळावर? एक गोष्ट पक्की आहे, भारतीय जनता पार्टी लढेल तर कमळावर लढेल, शिंदे साहेबांची शिवसेना लढेल तर धनुष्यबाणावर लढेल, अजितदादांची राष्ट्रवादी लढेल तर घड्याळ लावूनच लढेल. खूप खूप धन्यवाद. एकदम स्पष्ट शब्दात सांगितलं तुम्ही. Thank you. इथे आलात आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, आभारी आहे. मापून आणि विचार करून बोलणारे देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या प्रश्नांमध्ये कधीच अडकत नाहीत. कारण देवेंद्र फडणवीस कधीही अद्वा तद्वा बोलत नाहीत, शिवाय लूज टॉक करत नाहीत. आणि यामुळेच त्यांच्यातली राजकीय परिपक्वता दिसून येते. दुसरीकडे तिन्ही त्रैलोक्यातले ब्रह्मांडाचे बेस्ट सीएम कधी काय बोलून जातील हे सांगताच येत नाही. खरं तर या दोन्ही नेत्यांमध्ये तुलना होणं शक्य नाहीये. यावरही एक सविस्तर व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे, मात्र तो योग्य वेळी योग्य दिवशी आम्ही प्रसारित करणार आहोत. तुर्तास देवेंद्र फडणवीस यांच्या या मुलाखतीवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो. मित्रांनो, अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत रहा महाप्रपंच. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे mahaprapanch@gmail.com. यावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.